नमस्कार. तर आता आपण एवढा मोठा प्रवास करून पोचलेलो आहोत, ते म्हणजे गणपतीपुळेला. तुम्ही पाहू शकतात की इकडे सगळी गाड्यांची पार्किंगची व्यवस्था पाहू शकतात आणि आम्ही आता बीचकडे चाललो आहेत. एवढा भला मोठा प्रवास करून आम्ही 8 तासाने गणपतीपुळ्याला पोचलेलो आहोत. मला आता एक माकड दाखवते, ते म्हणजे हे ब्ल्यू कलरचं माकड आहे जे की पळतंय. दिसते इथे. या साईडला तुम्ही पाहू शकता की तुम्हाला या साईडला शॉपिंगचेही दिसेल जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर. आणि पुढेच तुम्हाला दिसतंय ते म्हणजे अफाट असं सागर, म्हणजेच सी. आणि आपल्या सर्वांना बीच. आणि तुम्ही पाहू शकतात की इतकं भलं मोठं आणि इतकं सुंदर असं बीच जिथे आपण आलेलो आहोत. आणि ते अनेक ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला दिसत आहेत, ते आम्ही करणारच आहोत. तुम्ही पाहू शकतात. रेत 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 पाय. तुम्ही पाहू शकतात की आत्ताच सूर्य मावळला आहे. 7 वाजून गेलेले आहेत आणि ह्या गणपतीपुळ्याच्या बीचवर पाहू शकतात तुम्ही कशा प्रकारे सुंदर असं वातावरण झालेलं आहे. इथे अनेक राईड्सचे तुम्ही आनंद घेऊ शकतात, जसे की कारची राईड आहे, हॉर्सची राईड आहे, कॅमल राईड आहे आणि टांगा जो आहे तो देखील आहे घोड्याचा. तो तुम्ही कमी अशा दरामध्ये तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकतात आणि ह्या निसर्गाच्या सौंदर्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात की आपण सकाळी सकाळीच आज बीचवर आलेलो आहोत. सकाळी सकाळी किती प्रसन्न असे गाणे ते चालू आहेत तुम्ही पाहू शकता. आणि याच प्रसंगामध्ये आम्ही बीचवर जात आहोत. पूर्ण नाही झाली आणि आम्ही एवढ्या पहाटे उठून आम्ही गणपतीपुळेच्या बीचवर आलेलो आहोत. जर तुम्हाला फोटोशूट करायचा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या टाईममध्ये या, कारण गर्दी कमी असते ह्या टाईमला. आणि इकडे तुम्ही मंदिर पाहू शकतात, जिथे की सकाळी गर्दी फार कमी असते. तुम्ही सकाळी जाऊन दर्शन घेऊ शकतात पटकन. आणि हे निसर्ग पाहू शकतात तुम्ही, निसर्गाचं सौंदर्य कसं दिसतंय.
बीच या पॉइंटकडे तुम्ही पाहू शकतात समोर. इग्नोर कर. फेमस पॉईंट आरेवारी या ठिकाणी आलेला बघू शकता तुम्ही. अफाट असा समुद्र सागर. हा इथं दिसायला नाही रे घरगुती असेल इथं काय नाही. मधील मोस्ट फेवरेट पॉईंट म्हणजे झिप लाईन. इथे आलेलो आहोत आरेवारे बीचमध्ये आणि इकडे पाहू शकतात की आपण झिप लाईन करायला जात आहोत आता. तर चला. काय हा मोठा आहे. चालू आहे. आता आम्ही झिप लाईन करायला चाललोय आणि माझा भाऊ 6च वर्षाचा आहे पण तो एवढ्या कमी वयामध्ये ही झिप लाईन करतोय. खरंच त्याला धैर्य लागते ह्या गोष्टी करायला आणि मीही खूप हॅपी आहे याबद्दल. थँक्स. मी भीत नसतो. मी चाललो जीप लाईनला. मी भेट नाही. फायनली आता आपली ट्रिप संपलेली आहे आणि आता आपण पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि आता नेक्स्ट ट्रिपसाठी आपण कुठे जाऊ याचा विचार आम्ही लवकरच करू आणि तुमच्या भेटीसाठी आम्ही उपस्थित राहू. धन्यवाद.